1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मराठा मंदिर सभागृहात पार पडली। या बैठकीत मराठी भाषिकांनी अत्यंत कठोर भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत काळा दिनाची फेरी काढण्याचा निर्धार केला असून प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा कार्यकर्त्यांना अटक झाली तरी हा कार्यक्रम होणारच असा एल्गार पुकारण्यात आलाय। धर्मवीर संभाजी उद्यानातून सकाळी 9:30 वाजता मूक सायकल फेरीला सुरुवात होईल आणि मराठी भाषिकांनी न घाबरता या लढ्यात पुढे यावे असे आवाहन प्रकाश मरगाळे यांनी केले आहे। 1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेदरम्यान मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात हा काळा दिन पाळण्यात येत असून हा अन्याय दूर होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले। त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही आणि आम्ही शुभम शेट्टीने प्रतिक्रिया देऊन लगेच त्याच्यात कारवाई अशा प्रकारचं प्रशासन जर असेल तर आंदोलन होतं उत्तरपीठ जाते अशाच प्रकारची परिस्थिती आहे। मग त्यासाठी पोलीस प्रशासनात सुद्धा निषेध व्हावा आणि नारायणगौडात सुद्धा निषेध करावा अशी मी या ठिकाणी ठराव मांडतो। त्यामुळे तुम्ही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी। या काळ्या दिनी मराठी माणसाची ताकद दाखवून देत महाराष्ट्रात जाण्याची तीव्र लोकेच्छा प्रकट करावी असे आवाहन मनोहर केळेकर यांनी केले। दरम्यान युवा नेते शुभम शेळके यांनी कर्वेच्या नेत्यांविरोधात दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर करणे दुर्दैवी आहे। नारायणगौडा यांच्या प्रक्षोभक विधानावर तक्रार दाखल न होता केवळ प्रतिउत्तर दिल्याबद्दल शुभम शेळके यांना अटक करणं खेदजनक असल्याचं केळेकर म्हणाले। 1956 पासून आम्ही 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतो। तो केंद्र सरकारच्या विरोधात असतो, कारण केंद्र सरकारनं आम्ही मराठी भाषिक असताना आम्हाला महाराष्ट्राच्यात न घालता कानडी राज्याच्या कर्नाटकातनं घालण्यात आलं आणि तेव्हापासून आमच्यावर अन्याय सुरू झाला आणि हा अन्याय दूर व्हावा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही काळा दिनाची मूक फेरी आम्ही काढत असतो। त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही मूक सायकल फेरी काढणार आहोत। त्याच्यासाठी गेल्या अर्धा दिवसापूर्वीच आम्ही DCना आणि पोलीस कमिशनरना परमिशनसाठी पत्र दिलेलं आहे। त्यात मार्गसुद्धा मेन्शन केलेला आहे, पण त्याने परमिशन देवो अगर न देवो आमची फेरी ही होणारच यामध्ये मात्र शंका नाही। या बाबतीत गेले 4-5 दिवस बरेच जण पेपरमध्ये काय वेगवेगळ्या बातम्या यायला लागलेत। कर्वेचे काही नेते मंडळी इथे येऊन बरळून गेली, बोलून गेली। आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रणांगणात हे 1956 साली उतरलो आहोत आणि रणांगणातनं पळून जायची की रणांगणातनं मागाटायची आमची मराठ्यांची जात नाही आहे आणि त्या दृष्टीनं याच्यापुढं रणांगणात कुणीही समोर येऊ आम्ही त्याच्याची टक्कर द्यायला समर्थ आहोत आणि तसं उत्तर देऊ। ही एकच भाषा आता त्यांना समजेल अशा भाषेमध्ये उत्तर देण्यात येईल आणि त्याप्रमाणे आम्ही 1 नोव्हेंबरला आमची मराठी माणसाची शक्ती ताकद दाखवून पुन्हा एकदा चौथी पिढीसुद्धा आज महाराष्ट्रात। सीमा प्रश्नाच्या खटल्यासंदर्भात ॲडव्होकेट महेश बिरजे यांनी माहिती दिली की सदर याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आणण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे। विशेष म्हणजे मल्लाप्पा नामक कार्यकर्त्यांनी काळा दिन पाळण्याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने काळा दिन हा केंद्र सरकारच्या विरोधात पाळला जातो, त्यामुळे अशा आंदोलनांना निर्बंध घालता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून यामुळे मराठी भाषिकांच्या लढ्याला कायदेशीर बळ मिळाले आहे असे त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीला माजी महापौर मालोजीराव आष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, BD मोहनगेकर आदींसह मये समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।